वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये आज सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी जे आहेत काही ठिकाणी मशीन बंद पडलेल्या होत्या, काही ठिकाणी मशीन स्लो चालत असल्यामुळं जो मतदार जो आहे हे रांगेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता वार्ड क्रमांक 19 च्या फणसपाडा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे। आपण बघू शकता की मतदार जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये रांगेमध्ये लागलेले आहेत आणि त्यामुळं मतदारांची आणि या ठिकाणच्या उमेदवारांची सुद्धा अशा तक्रारी आहेत की या ठिकाणी मशीन चालत नाहीये, अनेक वेळा बटन दाबल्या जात नाहीये आणि त्यामुळं जे आणि पॅनल सिस्टम असल्यामुळं 4 मतदान करायचे असल्यामुळं अनेक मतदार जे आहेत हे संभ्रमामध्ये असले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ज्या मशीन स्लो असल्यामुळं मतदारांना तासनतास जे आहे हे मतदारांच्या रांगेमध्ये या ठिकाणी रांगेत थांबावं लागत आहे। नेमक्या काय तक्रारी आहेत? नमस्कार। आज मतदान ॲक्च्युली 7:30ला चालू होणं हा गरजेचं होतं, परंतु हा फणसपाडा बूथ आहे, यामध्ये 3 आहेत शाळा, त्याच्यामध्ये 2 बूथ टायमावरती चालू झालं, परंतु हा तिसरा बूथ जवळजवळ 8:45 वाजता पहिलं मतदान झालं। म्हणजे मशीनचे बटन दाबले जात नाही। माझ्याच म्हणजे या विभागामध्ये 3 शाळेमधल्या 3 ठिकाणच्या 3 मशीनी नवीन बदलाव्या लागल्या। म्हणजे परिस्थिती एवढी बिकट होती की त्यावेळेलाच कमी 40 ते 50 लोक वेटिंगवरती होते आणि टायमावरती म्हणजे मतदान होत नसेल मग काय त्याचा काय फायदा। आणि मशीनीची हालत बघितली तर असं वाटतं ते एकदम जुनाट अशी मशीन आहे। बटनही दाबले जात नाही आहेत। एक बटन 3-3, 4-4 वेळा दाबल्यानंतर तो कुठेतरी बटन प्रेस होतो। 10-15 वोट झाल्यानंतर पुन्हा मशीनमध्ये एरर येतं कारण बटन अडकून बसतं। अशी परिस्थिती आहे सध्या इकडे। तुम्ही केव्हापासून या रांगेमध्ये लागलेला आहात का? मला तिथं आता अर्धा पाऊण तास झाला, लाईन सरकतच नाही। एक माणसाला कमसे कम 15 ते 20 मिनिटं लागतात। अशा पद्धतीने तो इलेक्शन संध्याकाळी पण होणं फार मुश्किल वाटतं मला। काय मशीन प्रॉब्लेम काय दाबत नाही, सांगितलं? प्रत्येक माणसाला समजावं लागतं। एवढी विकट परिस्थिती आहे का विचारू नको। लोक वैतागले अक्षरशः रांगेमध्ये उभे राहून। काका किती वेळापासून इथे थांबलात? 10 मिनिट। ओके, काय म्हणजे सध्या रांग चालली, मतदान होतंय? बराबर सर, बरोबर. ओके, कोई त्रास नाही ना? काय तुम्हाला काय? अभी तो लगे लाइन में, देखो कितने टाइम में होता है वोटिंग। आपण जर बघितलं तर एकंदरीत मतदार हे रांगेमध्ये आहेत। काही ठिकाणी मतदारांच्या मशीन स्लो असल्याच्या तक्रारी आहेत, तर काही ठिकाणी मशीन बदलाव्या लागल्यात ह्या तक्रारी सुरू आहेत। मात्र आज सकाळपासून कुठेही जास्त अनुचित प्रकार न होता मतदान मात्र सुरळीत सुरू आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।